अगदी आजच्या दिवसामध्ये ते सुद्धा दाखल आहेत. खूप चांगला आवाज त्यांचा सुद्धा या मॅच मध्ये आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. उत्कर्ष, एक तुझ्यासाठी सुद्धा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन असेल. कशा पद्धतीने तू एन्जॉय करतोयस आज वैतरणा ग्रामीण क्रिकेट प्रिय, ज्या पद्धतीने जे क्रिकेट रसिक आलेत, महिलांचं सुद्धा आपण पाहू शकाल चांगला प्रतिसाद आहे, काय म्हणतोस? वैतरणा आणि क्रिकेट हे एक नातं जमलंय असं मी नक्की म्हणेन. कारण जिथे प्रेक्षक राजे आपण पाहतात उदंड, जिथे फक्त पुरुष मंडळी नाही, जिथे माता भगिनी देखील आहेत. आणि हे वैतरणा क्रिकेट ग्रामीण पातळीवरचं एक उत्तम नियोजन आणि ही स्पर्धा अप्रतिम, अद्वितीय. प्रथमतःच आमचा कार्यभाग या विभागामध्ये आणि ज्या अनुषंगाने मन जिंकणारी स्पर्धा डेफिनेटली. आणि ज्या पद्धतीची सुरुवात झाली, नो डाऊट ही स्पर्धा त्याच अनुषंगाने पुढे जाताना आणि उंच भरारी घेताना ही आपल्याला पाहायला मिळते. सामना क्रमांक 4 मैदानाच्या दिशेने सुरुवात होते. प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी आणि DX वॉरियर्स तलावपाडा या दोन संघादरम्यान लढत. सागर सामने आमच्या समवेत समालोचन कक्षेमध्ये अगदी आपण पाहताय स्कोररच्या भूमिकेमध्ये उत्कर्ष पाटील आहेत, त्यांचा होता आवाज आपण ऐकतायत. स्टार्ट ऑफ द मॅच हार्दिक पहिलं स्पेल हाताळण्याकरिता, तर अमोल आणि जयवंत ही दोन सलामीवीर जोडी. स्ट्राइक एंडला जयवंत आहे, नॉन स्ट्राइक एंडला मिस्टर अमोल यांना अगदी आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर हार्दिक सुसज्जित होईल. पहिला चेंडू लिव्ह केला, या चेंडूला आउटसाइड डॉप आहे. पंचांचे दोन्ही समांतर झालेत. नितेश कदम यांना अगदी आपण पाहताय. व्हाईटचा इशारा, एक अतिरिक्त धावेने सांघिक खातं ओपन केले जाते. स्कोर कार्ड 1 रन्स. एका धावेने इथे स्कोर कार्डला सुरुवात होते. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर व्हाईट बॉलनं सुरुवात आणि त्या व्हाईट बॉलची सुरुवात जर आपण तपासून पाहिली तर इथे 1 रन धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 1 मध्ये हार्दिक आलेत आणि हार्दिकचा खेळ तपासून पाहिला तर एक संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. सुरुवातीच्या काळात नवाकोरा फरीचा बॉल तो उत्तम पद्धतीने हाताळण्यासाठी जाणला जाणारा गोलंदाज तोच हार्दिक आता त्याच्या पहिल्या चेंडूच्या शोधात आहे. हार्दिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने खूप चांगला स्ट्रोक आहे, परंतु मिड ऑफ रिझन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आणि प्रामुख्य काय तर कॉल खूप महत्वाचा होता. जर धावत पळत सुटले असते उत्कर्ष तर थोडासा दगा होऊ शकला असता, परंतु यस नो वेट या 3 गोष्टी पाहायला मिळाल्या. थांबले, परत पाठवलं, सुखरूप आपल्या क्रीजमध्ये. अगदी बरोबर. ज्या पद्धतीनं योग्य वेळेत तुम्ही नकार कसा देता हे महत्वाचं असतं आणि तो नकार बघायला मिळाला. विकेट हॅट्रिकला 300 रुपये योगेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 300 रुपये. खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम करतात. वैतरणा ग्रामीण जरी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ना, प्रत्येक प्रेक्षक आहे तो प्रेक्षक आपल्या खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम करतोय. आज हेच टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती तुम्ही आज तुमची गावची स्पर्धा खेळता. चांगलं क्रिकेट, तुमचं टॅलेंट बाहेर आलं. आज ISPL सारखी मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे, म्हणून या ज्या टुर्नामेंट असतात ना त्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही तुमचं कलागुण, कौशल्य, कसब हे योग्य पद्धतीने दाखवणं गरजेचं असतं. टॅलेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि नेहमीच आपण म्हणतो खेळाच्या माध्यमातून की आता क्रिकेटमध्ये टॅलेंटला वयोमर्यादा उरली नाही. म्हणून ते टॅलेंट आज आपण पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात. फटका हवेमध्ये लॉफ्ट केला या चेंडूला अमोलच्या बॅटमधनं. कणखर फटका, अप्रतिम स्ट्राइक, वाईड एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, चेंडू झाला फ्लाय, मॅक्झिमम हिट 6. अमोल ज्याने मात्र अनमोल कामगिरी केली आपल्या संघाकरिता आतापर्यंत. मिस्टर कन्सिस्टंट, त्याच पद्धतीचा परफॉर्मन्स आणि काय फटका होता. अगेन्स्ट द नोप्ले खेळला, चांगल्या पद्धतीने एक्झिक्युशन होतं आणि प्रॉपरली कनेक्शन पाहायला मिळालं. ऑन साइडला खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे. इंटू द गॅप मध्ये चेंडू वळालाय, परंतु मिड विकेटला ओहो, हा आहे खंडाळ्याच्या घाटामधील बोगदा. बोगद्यातून चेंडू झालाय पास. या 5 चेंडूवर मिळतील 4 धाबा, 4 रन्स. थँक्यू. त्या रिप्लेच्या माध्यमातून आपण तपासून पाहिलं फुलर लेनचा बॉल अगदी खेचून खेळलाय त्या बॉलला, जिथे क्षेत्ररक्षक ऑलमोस्ट पोहोचले बॉल पर्यंत, पोझिशन मध्ये आले आणि तदनंतर खऱ्या अर्थानं पायामधील जो गॅप राहिला ना, जिथे हात नाही पोहोचले आणि तो बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 बॉलचा खेळ झाला, 12 रन. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज हार्दिक. गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर द स्टंप्सनं. याही वेळेला काय फलंदाजी, अमोल आणि अनमोल. अनमोल कामगिरी, चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर 6. काय फटका, अप्रतिम, जबरदस्त पद्धतीने फॉलो थ्रू अगदी पाहू शकाल. समोरच्या दिशेने डाऊन द ट्रॅक अप्रतिम होता.
6 फॉर 6 आतापर्यंत अगदी आपण पाहू शकाल या षटकाची ज्या पद्धतीने समाचार घेतलाय ना अमोल्याने तो अतुलनीय आहे. 18 अंकांवर नन 5 चेंडूंचा खेळ ते समाप्त झालाय. 3 चेंडू डॉट करिता योगेशजी पाटील यांच्याकडनं 500 रुपये 300 रुपये असतील आणि हॅट्रिक करिता सुद्धा 300 रुपयांचा कॅश प्राइज आहे. परंतु इथून प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 नावामध्ये आहे प्रताप. अमोलने केले अनमोल कामगिरी आणि खार्डी संघाची जी आपण स्कोर कार्ड पाहू शकाल ना तो योग्य त्या ट्रॅकवर आहे. फास्ट ट्रॅक 18 धावा स्कोर कार्डवर. 18 धावा धावफलकावरती. यात सुरुवात जी चांगली असायला हवी होती ती सुरुवात मिळाली. 5 बॉलचा खेळ झाला. 18 रन आहेत. सध्या अनमोल कामगिरी करत असताना जी संघाचा एक महत्वाचा घटक. शेवटचा बॉल सागर सापणे एक उत्कृष्ट कलाकार म्हणून संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव खूप मोठं आहे आणि ते आता गुणलेखनाच्या भूमिकेत. यावेळेला बॉलला लेप केलं आणि पंचांकडे पाहत राहिले. पंचांनी सांगितलं की आता सोडलाय मग ते इथे षटक देखील संपवतो मी. पहिल्या षटकाचा खेळ संपतो आदेश सर. 18 रन बिनबाद. एक चांगली सुरुवात जी असायला हवी झन्नाटेदार सुरुवात आपल्याला बघायला मिळते. आणि बीजीपीएलचं फॉर्मॅट सुद्धा खूप महत्त्वाचं राहिलं उत्कर्ष. कारण की याच फॉर्मॅटनुसार अगदी कळतं की कुठला खेळाडू कशा पद्धतीने खेळतोय. कारण की काही गावांमध्ये असे खेळाडू असतात जे थोडेसे कुठेतरी मागे असतात त्यांना संधी मिळत नाही. परंतु जेव्हा लीग फॉर्मॅटमध्ये आपली उच्चारणी होते किंवा आपला सहभाग असतो एखाद्या संघामध्ये जेव्हा आपल्याला संधी मिळते ना त्या संधीचं सोनं केलं जातं. आणि म्हणूनच नवतरुण उभार त्या सितारानं एक सुंदर असं प्लॅटफॉर्म अगदी आपण पाहू शकाल. आणि क्रिकेटची परंपरा आहे म्हणून मी म्हटलं या अगोदर टॅलेंट खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कसे दिसता तुम्ही कसे आहात यापेक्षा क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही काय करू शकता इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणून या अगोदरच मी म्हटलं की क्रिकेटमध्ये टॅलेंटला आता वयोमर्यादा उरली नाही. नुकताच आपण बघितलं की वैभव सूर्यवंशी सारखा अगदी वयाच्या 13व्या वर्षामध्ये त्याचं सिलेक्शन झालं जिथून अगदी त्याने योग्य त्या पद्धतीची कामगिरी राजस्थान रॉयल्स संघाकडनं केली. तदनंतर आयुष म्हात्रे आपल्याच विभागातील खेळाडू जो अगदी आपण पाहता आता चेन्नई संघाकडनं खेळताना आणि त्याची सुद्धा वर्णी खूप महत्त्वाची राहिली. म्हणजेच टॅलेंट काय हे खूप महत्त्वाचं राहिलंय आणि हे टॅलेंट त्याच दिशेने अगदी जाईल जेव्हा तुमची दिशा ही योग्य असणार आहे. बॅटच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जातोय. हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जयवंत याला अगदी आपण पाहत आहे. धाव घेण्याचा मानस एकीकडे थोडीशी पैकी स्वर झाली परंतु कॉन्सन्ट्रेट नव्हतं. जर कॉन्सन्ट्रेट असतं तर या धावा अधिक आल्या असत्या. म्हणून क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो ना तुमचं बॉडी लँग्वेज तुमचा माइंडसेट तुमची ऍक्टिव्हनेस या सर्व गोष्टी नेहमीच ऍक्टिव्ह असणं गरजेची गोष्ट आहे. अगदी बरोबर. इथे जर आपण पाहिलं जयवंत जर षटकार खेळत आहेत तर देवराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. येणाऱ्या काळात देवराम त्या पद्धतीनं खेळ करतील का हाही तेवढाच महत्त्वाचा प्रश्न. दुसऱ्या षटकात गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. जर आपण तपासून पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये बॉलर आदित्य संघाचे एक महत्त्वाचे खेळाडू. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पहिल्याच बॉलवरती क्या बात आहे. आजच्या रजनीतला सर्वाधिक लांब सर्वाधिक उंच हाय अँड हँडसम VGPLचा षटकार. कॅप्टन अमोल भगत यांचा येवो एक नंबरी पाठीशी खंबीर येवो त्यांच्या जनार्दन भगतची यारी. कडक फलंदाजी अतिशय सुंदर पद्धतीचा हा स्ट्रोक होता. मागचा पाय वाकवला फ्रंट फुटवर येऊन फ्रंट लाईनवर येऊन फ्रंट हेडिंग करणारा हा बिग ब्लास्ट अमोलच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा मानस. पुन्हा एकदा बीट झाले. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये अगदी फिसावला जातोय. 25 या अंकांवर अगदी आतापर्यंत आपण पाहू शकाल एक सांभाळून सुरुवात केली. परंतु ज्याने मात्र योग्य त्या पद्धतीची फलंदाजी केली ना तो आहे अमोल. 22 वैयक्तिक धाब्यांवर मात्र तो खेळी करतोय. अप्रतिम पद्धतीच्या आतापर्यंत एक चांगली स्ट्राईक रेट त्याने मेंटेन केलाय. 25 या अंकांवर नन 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती आहेत. प्रताप ट्रान्सपोर्टचा कुठलाही फलंदाज जर 50 धावा करतोय तर अनिकेत संतोष माळी यांच्याकडनं 2000 रुपये आहेत. या वेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल निश्चित स्वरूपात काय घडलंय. पंचांनी त्या बॉलला स्क्रोल करताना आणि वॉन देखील करतायत. बाउन्सर बॉलचा इथे वापर केला. जिथे जर आपण तपासून पाहिलं तर डॉट बॉल येतोय. अमोलसाठी हा चेंडू खूपच उंचावरनं आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे आपण पाहताय ऑलमोस्ट काहीतरी तिथे व्यक्त बॅटची कड लागली होती परंतु तो जेल नाही कॅरी करता आला. डॉट बॉल येतोय. बाउन्स होता आणि गतीमध्ये परिवर्तन सुद्धा होतं आणि त्याच कारणाचं हलकेसे बीट झाले. 25 या अंकांवर अगदी स्कोर कार्ड 4 चेंडूंचा खेळ आदित्य याचा या षटकातील समाप्त झालाय. फटका हवेमध्ये
एलिव्हेशन आहे, डिस्टन्स गाठेल का त्या दिशेने क्षेत्ररक्षक ते चुकी करणार नाहीयेत. एक चांगला झेल अगदी घेतलाय. विजय त्या दिशेने स्थित होते, तो चुकी करणार नाहीये. महत्वाची ही विकेट, कारण की जिथे अमोल्याने आतापर्यंत अनमोल खेळ केला होता तो बाद झालाय. पहिला धक्का तंबूच्या आशयाला. दिल जान जिगर तुझ पे निसार किया है. आठ बॉल आणि 22 धाव्यांची झंझावती खेळी, जी खेळी अत्यंत महत्वाची होती. सुरुवात जो एक चांगला असायला हवा असतो ना, ती सुरुवात ज्याने करून दिली तो अमोल आता बाद झालाय. अमोलची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज दाखल होत आहेत, ज्यांचं नाव आहे, नवीन बॅटरचं नाव आमच्यापर्यंत एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आहे मित्रांनो. आपण एका चांगल्या स्पर्धेमध्ये खेळतो, त्या अनुषंगाने जे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करणं आहे. नवीन फलंदाज आहेत दीप. आता दीप आहेत आणि आता दीप काय करतात पाहूया. येणाऱ्या काळात काय होईल, काय बिघडेल. आदेश सर, अमोल बाद झालेत, आता धावांची टंचाई वाढेल का, हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. जो खेळ झाला ना त्याला जर कंटिन्युअसली करायचा असेल तर दीप याला सुद्धा साथ द्यावी लागेल. मागील सामन्यामध्ये सुद्धा साथ मिळाली होती दीप याची. एक एंडे जयवंत आहे ज्याच्याकडे अनुभव आहे 40+ क्रिकेट, ज्याने खूप सुंदर पद्धतीचं हाताळले, तो जयवंत एक एंडे. आउटसाइड ऑफ, परिपूर्ण आता गेम प्लॅन स्थित आहे गोलंदाजाचा की संधी मी तुम्हाला देणार नाहीये, संधी तुम्हाला निर्माण करावी लागेल मैदानाची. म्हणून प्रत्येक गोष्ट मिळवणं हे आसान नाहीये क्रिकेटमध्ये. प्रत्येक गोष्टीकरिता तुम्हाला लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो. आता तो संघर्ष कुठल्या पद्धतीने होईल. व्हाईट बॉल दिलाय पंचांनी, संघर्ष महत्वाचा आहे. तुम्ही जो उल्लेख केला संघर्ष, नो पेन नो गेन, कष्टाविना फळ नाही. तुम्हाला निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट दाखवणं लाजमी आहे. 26 शेवटचा बॉल ओव्हर दी स्टंप्स ने पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या वळला डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉलला ढकललं, बॉल चाललाय एरियल रूटनं सीमारेषा बाहेर. VGPLचा देखणा षटकार 6. दिल जान जिगर तुझ पे निसार किया है. प्यार किया है तुझे, प्यार किया है, प्यार किया है तुझे. चांगला स्ट्रोक होता. आउटसाइड ऑफ ही लेंथ अगदी आपण पाहताय आणि त्याच पद्धतीने हा जो मेरिट खेळला आणि काय जबरदस्त प्रहार होता. सरळ एक्स्ट्रा कव्हरला भेदून हा चेंडू सरळ निघून गेला 6 धाब्यांकरिता. पण तीच मानसिकता, ज्या गोष्टीची उल्लेख ना उत्कर्ष आपण केली होती की कुठला तरी फलंदाज ती कन्सिस्टंटली दाखवेल का, म्हणूनच मी दीप याचा उच्चार केला होता. म्हणून या प्लॅटफॉर्मवर हीच एक संधी आहे की तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते तुम्ही दाखवा आणि योग्य त्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल. ही सुरुवात दीप याची सुद्धा आहे. 32 अंकांवर एक गडी बाद, म्हणजे 16ची सरासरी. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी झाले उत्कर्ष. पॉवरफुल फलंदाजी जो तुम्ही उल्लेख करताय ना, अगदी पॉवरफुल फलंदाजी जी असायला देखील हवी होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तेच असतं, फलंदाजांना रिस्ट्रिक्शन थोडंसं निश्चित स्वरूपात धावा जमवण्यासाठी खूप जास्त असतं. त्या अनुषंगाने तिथे हात खोलले गेले. अमोल बाद झाले, त्यांनी सांगितलं हरकत नाही, प्रत्येक मॅच अमोल किती खेळणार, एकदा आम्ही देखील जिम्मेदारी घेणार. ज्या पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 32 वरती 1 धक्का, गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत कार्तिक यांचा पहिला बॉल. तिसऱ्या षटकात तिसरा फ्रेश गोलंदाज बघायला मिळतो, तोही राऊंडी स्टंप्सने आलेत. लेफ्ट आर्म पहिलाच बॉल, हाफ ट्रॅकर फुल सक्सेसफुल, वंडरफुल. चेंडू सीमारेषा बाहेर, देखणा षटकार 6. थैंक यू, क्या बात है जयवंत. अभी भी दिल जवा. उमर 25 की, लेकिन दिल त्याच पद्धतीने अगदी आपण पाहताय. 40+ क्रिकेट हाताळताय, पण अजून बघून वाटत नाही कारण की फिटनेस त्याच पद्धतीने आहे. म्हणून क्रिकेटमध्ये जर तुम्हाला लंबे रेस का घोडा बनायचं असेल तर फिटनेस खूप महत्वाची, सराव खूप महत्वाचा, त्याकरिता सातत्य हे पण महत्वाचं आहे. काय फटका होता अगुटप्प्याच्या लेंथला आणि काय जबरदस्त मध्ये पिक केलं, पुलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं, लॉंग लेगला क्लिअर केलं 6 धाब्यांकरिता. पुन्हा एकदा ऑन साईडला अकुटप्प्याची फुलर लेनची डिलिव्हरी होती आणि त्याला योग्य ते पनिशमेंट मिळालंय. पुन्हा एकदा वाईड काऊ कॉर्नर, सीमारेषा पार, मिळतील धाबा 4. जयवंतच्या बॅटमधनं आणखी एक वन्स मोर चौकार. हमारी एंट्री यार, दिल में बजी घंटी यार. टिक वाजलंय कारण की जयवंत याने मी म्हटलंच ना की याच्याकडे अनुभव आहे. गेली कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेटची सेवा, खारडी गाभाकरिता योग्य त्या पद्धतीचं आपण पाहू शकाल क्रिकेट हाताळलं. आणि सलामीवीर सुरुवातीपासूनच पाहायला मिळतोय. आणि सलामीवीर कसा असावा तर जयवंत सारखा असावा हे सांगितलंय मैदानाच्या दिशेने. पॉवरफुल आहे, आणखी एक आहे, तगडा आहे, काय जबरदस्त फलंदाजी. जयवंत वन्स मोर 6 अगेन.
थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू. जयवंत खूप चांगली फलंदाजी. जो तुम्ही उल्लेख केलाय ना की मोठ्या माचा हा मोठा हिरो आहे. अनेक वर्ष क्रिकेटची ज्यांनी सेवा केली आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये बेधडक अगदी धमाकेदार फलंदाजी आणि खऱ्या अर्थानं अमोल बाद झाल्यानंतर जबाबदारी हा विषय खूप महत्त्वाचा होता की कोण घेणार. तेव्हा जयवंतनी संघाला उचलून घेतलंय. 15 बॉलचा खेळ संपलाय. 48 धाव्यांचा एक मोठा डोंगर उभा केलाय. बॉल जबरदस्त क्रिकेट. 48 वरती एक धक्का. निश्चित सर जर आपण तपासून पाहिलं तर धावांचा वेग आता उंचावणार आहे. गोलंदाजी टीमला आता कमबॅक खूप महत्वाची भूमिका राहील. काय फटकेबाजी होत आहे. म्हणून मी म्हटलं की या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे. हर हुन्नरी खेळाडूंपैकी एक आहे आणि काय जबरदस्त पद्धतीने आपण पाहत आहे पनिशमेंट स्वरूपी कार्तिक याचा खडपूर समाचार घेतलाय. 6 4 अँड अगेन 6. म्हणून म्हटलं की जयवंत वन्स मोर भूमिकेमध्ये अगदी पाहायला मिळतोय. कणकर फटकेबाजी आणि अतिशय हर्ष उल्हासित करणारे अगदी हे फटके पाहायला मिळतात. 48 अंकांवर एक गडी बाद. पुन्हा एकदा कार्तिक सुसज्जित होईल स्ट्राइक एंडला. जयवंत यावेळेस हलकीशी लेंथ बाहेरच्या दिशेने दबाव दबाव परिपूर्ण पाहायला मिळतंय. चॅलेंज केले की काय. यस चॅलेंज केलंय म्हणजे थर्ड अंपायर यावेळेस पुन्हा एकदा बिझी होताना आमचे डीबीएन लाईव्ह नेटवर्कची टीम पुन्हा एकदा बिझी राहील. पंचांनी ऑफिशियली निर्णय दिलाय वाईट परंतु चॅलेंज केले गोलंदाजी करणाऱ्या संघाने. आता काय असेल ही स्थिती हे सुद्धा पाहणे योग्य. परंतु काय विश्लेषण असेल जयवंत याचा उत्कर्ष अप्रतिम. जिथे ट्रॅक चेंज करायचा आहे तो ट्रॅक चेंज करतोय. योग्य त्या चेंडूंची निवड करतोय आणि प्रॉपरली जे क्रिकेटिंग स्ट्रोक आहेत ना अगुडप्याच्या चेंडूला पुलचा फटका आला. पुलरलेनच्या डिलिव्हला अगदी आपण पाहिलं ऑन ड्राईव्हचा फटका आला आणि योग्य त्या पद्धतीने पिकअप स्ट्रोक सुद्धा खेळले. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने माइंडसेट आहे. चांगली फलंदाजी नियोजनबद्ध खऱ्या अर्थानं आपण पाहतात ते ठरवून आलेत की मला याच बॉलवरती हे फटके करायचे आहेत. कुठल्याही चांगल्या चेंडूत जोखीम पत्कारत नाही आणि ही एका मोठ्या फलंदाची निशाणी असते. ज्यावेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळता त्यावेळेला तुमच्याकडे या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. फेअर डिलिव्हरी आपण पाहू शकाल. चांगला बॉल आहे आणि या चांगल्या बॉलला निश्चित स्वरूपात चॅलेंज केलं होतं. पंचांनी वाईट सांगितलं. किपरने सांगितलं नाही वाईट आहे. चांगला बॉल आहे आणि तिथे चांगला बॉल मिळवला. चांगलं क्रिकेट. 48 आणि एक गडी बाद. टाईट कॉल होता कारण की आउटसाइड ऑफ सम ऑलरेडी फलंदाज जास्तीत जास्त शफल झाले होते आणि पंचांनी मात्र दोन्ही अँगलने पाहिलं की थोडासा चेंडू मात्र आतमधनं गेलाय आणि तेच मार्जिन ऑफ एरर पाहायला मिळालं. सो इथून लिगली डिलिव्हरी असेल. डॉट बॉलची सांगता. 48 या अंकांवर एक गडी बाद. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साइडला खेळण्याचा मानस. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झाली मिस्टेक. आता ही मिस्टेक गलतीची आहे की काय हे सुद्धा पाहणे योग्य. परंतु भरीसभर आणि सिद्धू यांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर मुत्का चंदन घिस मेरे नंदन. 4+1 5 धाबा अतिरिक्त. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. या मॅच मध्ये धावांचा पाऊस चालू आहे. नाव आहे जयवंत. लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. ओपनिंग पेअरला दाखल झाले. दाखल होता क्षणी आक्रमक झाले आणि आक्रमक होत असताना आता गोलंदाजांसाठी कर्दन का झाले. पुढचा बॉल याही वेळेला अगदी खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आले डीप मधनं. बॉलला फील्ड करतील दुसरीचा प्रयत्न. तुमच्याकडे येणाऱ्या काळात आणखीन 2 षटकांचा खेळ बाकी आहे. विशेषतः घाई करण्याची गरज नाही. तुमच्या बॅटमधून खूप चांगले फटके आलेत. याही वेळेला सिंगल आकार घेईल. जाऊन पोहोचेल 54 वरती. क्लास आहे जयवंताच्या फलंदाजीमध्ये. अगदी आपण नेहमीच म्हणतो ना की परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमानंट आणि त्याच पद्धतीची फलंदाजी आतापर्यंत उल्लेखनीय राहिले. सिंगल घेतले याला म्हणतात मानसिकता. मॅचच्या दिशेने स्वतःला अगदी झोकून दिलंय जयवंत याने. 54 अंकांवर एक गडी बाद. ऑन साइडला खेळण्याचा मानस. एक एंडने अगदी धावचित होण्याची संधी होती परंतु परिपूर्ण बीट झाले. षटकाची अगदी जी सुरुवात होती ना ती कणखरपणे झाली होती परंतु तदनंतर शेवट अगदी गोड झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. अगदी प्रताप ट्रान्सपोर्ट 9 टू खार्डी हा संघ 18च्या सरासरीने तब्बली 54 धावा या स्कोर कार्डवर आहेत. उत्कर्षाचा अनालिसिस अगदी आपण पाहू शकाल. सुरुवातीपासूनच अटॅक ठेवला होता अमोल याने
आणि तोच अटॅक कंटिन्युअसली अगदी जयवंत याने म्हणजे आपला समोरचा पार्टनर बाद झाल्यानंतर याला म्हणतात जिम्मेदारीने खेळ होणं. आणि या जगातील सर्वात महत्त्वाचं टॉनिक कुठला आपण म्हणतो ना नेहमीच, जी आहे जबाबदारी, ज्याला रिस्पॉन्सिबिलिटी आपण म्हणतो. आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटी हा खेळ होत असताना खूप महत्त्वाचा. खऱ्या अर्थानं खूप चांगला उल्लेख तुम्ही केला की जिम्मेदारीने खेळाला पुढे नेलं. ज्या वेळेला अमोल टॉस हरले होते त्यांनी म्हटलं की येस नो डाऊट आम्हाला बॅटिंगच करायची आहे आणि बॅटिंग करायची आहे तर त्यांनी ठरवून आले होते की सुरुवात चांगली. अमोल बाद झाल्यानंतर देखील फलंदाजांनी आपला चेंज नाही करायचा खेळ, स्वाभाविक खेळ, नॅचरल खेळ. आणि ज्या अनुषंगाने आपण पाहतात आता जो धावांचा वाढता आले का, धावांची जी मोठी गती आहे ना त्यांना आता थांबवून आता गोलंदाजी टीमला जरूर इथे पुनरागमन करणं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. वाह, चांगला बॉल, जिथे पंचांनी त्या बॉलला स्क्रोल केलं. चांगला चेंडू, हार्दिक यांचा उंच पुरा मजबूत बांध्याचा असा गोलंदाज. पहिलाच बॉल ज्यांनी गोलंदाजांसाठी अनप्लेएबल, शरीरापासून दूर, योग्य लाईन. चांगल्या पद्धतीने ही लाईन होती. अगदी आउटसाइड ऑफ टाकण्याचा हा मानस गोलंदाजाच्या माध्यमातून मिस्टर आदित्य याला अगदी आपण पाहत आहे. 54 अंकांवर एक गडी बाद, 3.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने पडायचं झालं तर आदित्य चांगल्या पद्धतीने अगदी गोलंदाजी हाताळली होती. यस, रेफर केले पंचांच्या माध्यमातून. थर्ड अंपायर पुन्हा एकदा अगदी आपण पाहू शकाल आता व्हाईट बॉल करिता चेक केलं जाईल कशा पद्धतीने. आतापर्यंत खूप चांगल्या धावा येत आहेत. थोडंसं कुठेतरी मोमेंटम जर शिफ्ट करायचा असेल इथून DX वॉरियर्स तलावपाडा संघाला तर या 2 षटकांमध्ये योग्य ती गोलंदाजी करावी लागणार आहे. जर ती गोलंदाजी झाली नाही तर अगदी ज्या धावा आहेत ना त्या मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळेल. रिप्लायमध्ये अगदी आपण पाहू शकाल कशा पद्धतीने हा चेंडू रिलीज झाला होता. फोर द विकेटने ही गोलंदाजी करण्याचा मानस आदित्य याचा अगदी आपण पाहत आहे. पंच चेक करताय. DBN लाईव्ह नेटवर्क त्या ठिकाणी पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होत असताना आणि परिपूर्ण प्रत्येक अँगल, प्रत्येक पद्धतीने विशेष करून ज्या सर्व काही गोष्टी आहेत त्या सर्व दाखवण्याचा प्रयत्न आणि क्लिअरन्स आहे प्रत्येक. इट्स अ फेअर बॉल, सो डॉट बॉलच असेल. अगदी इथून आपण पाहू शकाल आउटसाइड ऑफ शफल झाले होते आणि त्याच कारणास्तव जी पॉपिंग क्रीज होती, व्हाईट क्रीज जी होती ती थोडीशी लांबवली. उत्कर्ष आणि चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून. निश्चित स्वरूपात खूप चांगली पंचांची भूमिका बघायला मिळाली. 54 वरती एक गडी बाद झालाय. या षटकातला बॉल आहे तो म्हणजे तिसरा. गोलंदाज आहेत आदित्य. बॅटची कड, यष्टीरक्षकाची साथ नाही मिळत आहे आणि जी साथ नाही मिळत आहे ना त्या अनुषंगाने आता धावांचा वाढता वेग आणखीन झपाट्यानं वाढला. बॅटची कड लॉंग स्टॉपला क्लिअर येतील इथे देखील 4 आणि धावसंख्या 4 न फ्लाय जाऊन पोहोचते 58. सागर सापणे खूप छान गुणलेखन आमच्या तो रोक के बता शेखावत, रोक लिया तो छोड़ देगा मैं सिंडिकेट. दम है तो रोक के बता शेखावत, रोक लिया तो छोड़ देगा मैं सिंडिकेट. दम है तो रोक के बता शेख. त्याला आपण देऊया वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. हा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये योग्य त्या पद्धतीने साजरा व्हावा आणि पुन्हा पुन्हा येऊ हीच आपण करूया प्रार्थना. हॅपी बर्थडे टू यू दर्शन. मॅचच्या दिशेने आपण जातोय. पुन्हा एकदा आपण पाहताय बॅटची आतली कडा, विकेट किपर होते यावेळेस तटस्थ होते आणि बऱ्याच धावा लॉंग स्टॉप रिझनला येताना उत्कर्ष आपण पाहिल्यात या षटकामध्ये. निश्चित स्वरूपात यष्टीरक्षकाची पूरक साथ असायला हवी. यष्टीरक्षक हा खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमधला एक मुख्य खेळाडू असतो. त्याच्यावरती संपूर्ण फील्ड रिस्ट्रिक्शन असतं. या वेळेला हा बॉल आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीने हाताळला. अगदी समोरून बॉलला उसळी मिळाली. कॉन्क्रीट विकेटचा एक वेगळा अनुभव असतो. गोलंदाजांसाठी कधी ती खेळपट्टी खूप चांगली देखील योगदान देतं, कधीतरी मग ते बॉल थोडे खाली राहतात, मग स्लॉटमध्ये येतात. या अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं बॉल खऱ्या अर्थानं गुड लाईन स्पॉटला होता. अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळून आणि तिथून जो बाउन्स मिळाला तो सरप्राईज करणारा होता बॅटरला. पुढचा बॉल या षटकातला अगदी शेवटचा बॉल. यावेळेला आप ट्रॅकर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगमध्ये आणि त्यांनी कुठली चुकी नाही केली. अशोक यांच्या माध्यमातून खूप चांगला झेल. फलंदाज जयवंत यांच्या एक घातकी खेळीला इथे आलाय पूर्णविराम. गॉन. अशोक प्रीमियर लीग खेळतोय भारी. साथीदारी हाय एक नंबर मुलाची तू दादाची. आपल्या संघाकरिता 23 धावांचं योगदान, 14 चेंडू गणिक. अगदी जयवंत याने आपलं काम चोख योग्य त्या पद्धतीने पार केलं.
मोठा फटका मारण्याचा मानस त्या दिशेने मिसटायमिंग स्ट्रोक होता. लॉंग लेग मध्ये अशोक भुईर स्थित होते आणि त्याने अचूक झेल टिपला. फ्लट लाईट मध्ये जेव्हा झेल आपण ठेवताना तेव्हा तुमचा आय कोऑर्डिनेशन, हँड कोऑर्डिनेशन हे खूप महत्त्वाचं असतं. लक्ष केंद्रित असणं ही महत्त्वाची बाब आहे. जर लक्ष विचलित झालं तर नक्कीच आपण पाहिलंय की झेल सुटत असताना, परंतु अशोक याने चांगलं कॉन्सन्ट्रेट ठेवलं. विकेट मिळाली. आता नव्याने फलंदाज पिन शिटरची भूमिका, ज्याने मागील सामन्यामध्ये 2 लागोपाठ षटकार ठोकले होते. सामना अगदी आपण पाहू शकाल त्या दिशेने अगदी घेऊन गेले होते तेच निखिल मैदानाच्या दिशेने, तर एक एंडे दीप. तर गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर अक्षय बुजड या गोलंदाजाला आणलंय. अक्षय आलेत. स्लॉग षटक हे महत्वाचं षटक असेल. धावसंख्या 58. इथून तुम्ही 70च्या आत ठेवलं ना, लढण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये तुम्ही देखील तयारीने याल. परंतु आता ते 70च्या आतमधली टोटल आहे ती महत्वाची असेल. अक्षय आलेत. पहिला बॉल पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं पहिला बॉल घेऊन तयार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे दीप. दीप यांना आता इथून चमकावं लागेल, उजेड द्यावा लागेल संघाला. पहिला बॉल, पहिलाच बॉल गुड लाईन स्पॉटला. योग्य वेग, योग्य मिश्रण, योग्य वळण, सर्व गोष्टींचा अवलंब बघायला मिळाला. रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्या बॉलकडे पाहूया आपण, जिथे अक्षय आले आणि चांगला चेंडू हाताळला. पहिला बॉल डॉट आलाय. पाटील सर, येणाऱ्या काळात 5 बॉलचा खेळ आहे. ॲज एक्सपेक्ट तुम्ही किती धावांपर्यंत पाहता या स्कोर कार्डला? जर इथून जवळजवळ या 5 चेंडूकडे 10 ते 12 धावा जरी आल्या ना, तर आतापर्यंत 60+ धावा ज्या आजच्या दिवसामध्ये काही कारणास्तव चेस झाल्यात, परंतु ती धावसंख्या थोडीशी कठीण असेल, म्हणून तिथपर्यंत पोहोचणं हे थोडेसे प्रयत्न करतील. इथून प्रताप ट्रान्सपोर्टचे फलंदाज. हलकीशी एज लागली, परंतु अक्षयने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. मी या अगोदरच म्हटलं की अक्षय एक व्हॅरिएशनयुक्त गोलंदाज आहे. जर त्याला मध्यंतरी मिडल ऑर्डरमध्ये किंवा एखाद्या पॉवर प्लेमध्ये जरी आणलं ना, तरी आपल्या संघाकरिता तो चांगली कामगिरी करू शकतो. परंतु महत्त्वाची जबाबदारी त्यावर सोपवलंय, कारण की स्लॉग ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करण्याकरिता आलाय. छान पद्धतीने ज्याने गोलंदाजी केली. आता तुम्ही जो उल्लेख केला ना की त्याला तुम्ही सुरुवातीला आणलं असतं, धावा कमी तो निश्चित स्वरूपात खर्च करतोय. सातत्याने आपण त्याला पाहिलंय या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल या वेळेला थोडंसं एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात आलेच समांतर रेषेत. मागचा बॉल तुलनेत जर तपासून पाहिला तर शरीरापासून दूर योग्य होता, परंतु यावेळेला एक्स्ट्रा एफर्ट बघा रिप्लेच्या माध्यमातून थोडंसं आउट कटर करायचा होता, परंतु त्यावेळेला बॉल व्हाईट बॉल आला. सिंगलने धावगती 60 वरती. कंट्रोल नव्हता या चेंडूवर, ज्या पद्धतीने रिलीज झाला त्यानंतर थोडासा कंट्रोल सुटला या चेंडूवरती. ओहो, मोठा फटका मारण्याचा मानस. म्हणून मी म्हटलं की या गोलंदाजाकडे ती कुवत आहे आणि ती कुवत पुन्हा एकदा प्रचलित करत असताना या स्लॉग ओव्हर मध्ये शांत ठेवलं निखिलला. विकेटचं झालंय पतन. धक्का क्रमांक 3 तंबूच्या आशयाला. घेतो या शोध पोलीस वाला, विचारतोय बघा ज्याला त्याला, बाईला द्यायला आता बाईला द्यायला. थँक्यू, वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत असेल. विकेटचं पतन झालं. आता नव्याने फलंदाज पारस. इथून अजून सुद्धा आपण पाहू शकाल या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 60 या अंकांवर 3 गडी बाद अशी स्थिती आपण पाहत आहे. म्हणजे थांबवले उत्कर्ष या षटकामध्ये अगदी आपण पाहू शकाल. आणि मागील काही चेंडूंमध्ये धावा आल्या नाहीयेत. थोडासा जो आलेख आहे तो थोडासा खाली जात असताना अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बरोबर. जो खाली येणारा मंदावणारी धावगती होती त्याचं कारण राहिलं चांगली गोलंदाजी. सखाराम पाटील साहेबांचं इथे आगमन, स्वयंसेवक साहेबांचं इथे स्वागत आहे. त्यांना विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती अगदी सन्मानानं विराजमान व्हा. तुमचं स्वागत आहे VGPL मध्ये. डहाणू वैतरणा सेवाभावी संस्थेचे सल्लागार आहेत आणि त्यांचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. पुढचा बॉल यावेळेला खूप बाहेर आले, शफल झाले आणि तदनंतर फटका खेळण्याचा प्रयत्न. आज ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती या फटक्यांना जास्तीत जास्त डिमांड आहे आणि त्याच प्रयत्नात धक्का लागलाय. चौथा रनआउटच्या स्वरूपात. घेतो या शोध पोलीस वाला, विचारतोय बघा ज्याला त्याला, बाईला द्यायला आता बाईला द्यायला. ऑप्शनच्या बाहेर जास्तीत जास्त शपलून खेळण्याचा प्रयत्न झाला आणि जिथे रोहित याने चांगलं कलेक्शन केलं. एक एंडने अक्षय भुजड, जिथे अगदी आपण पाहू शकाल अंडराम पद्धतीने मात्र हा थ्रो केला आणि योग्य त्या पद्धतीने हा अँगल दाखवला जातोय आणि सरळ यस त्यांना जाऊन चेंडू आदळला. विकेट मिळाली. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. स्ट्राईक ठेवायची होती दीपला, त्याच कारणास्तव 4 चेंडू आतापर्यंत खामोश ठेवलंय या षटकामध्ये अक्षय भुजड याने. व्हेरिएशन पुन्हा एकदा आहे. क्या बात आहे यार अक्षय. जबरदस्त पद्धतीने जसा दुष्काळामध्ये पाऊस व्हावा त्याच पद्धतीची गोलंदाजी झाले संघाकरिता, संघाच्या हिताकरिता. अगदी अक्षयाची गोलंदाजी वाखणण्याजोगे. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
पिंजरा आला आला पिंजरा आला पिंजरा आला आला पिंजरा आला पिंजरा आला पिंजरा थँक्यू. ही विकेट आले म्हणजे सलग 3 चेंडू डॉट हाताळलेत, म्हणजे 300 रुपयांचा कॅश प्राइज. यावेळेस अक्षय बुजड, योगेशजी पाटील यांच्याकडनं हे कॅश प्राइज अगदी पाहायला मिळेल. आणि काय गोलंदाजी राहिले, जबरदस्त उत्कर्ष. काय म्हणशील या गोलंदाजीबद्दल? अप्रतिम गोलंदाजी. शेवटच्या षटकात हीच गोलंदाजी असायला हवी. जिथे 70-75 होणार होत्या तिथे 60 वरती गाडी थांबवली. त्याचं कारण आहे अक्षय. यावेळेला आपण पाहतात समोरच्या दिशेनं डाऊन दी ग्राउंड आले. फटका तर खेळला, दुसरीचा प्रयत्न, खराब थ्रो. तुम्ही एंड योग्य निवडला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये नाही फेकू शकले, त्या अनुषंगाने इथे 2 रन परिपूर्ण होतात. धावांची गती 2 न सरकेल जाऊन पोहोचेल 62. 62 धावा धावफलकावरती. 63चं एक चांगलं सन्मानजनक फायटेबल टोटल. मजा येईल दुसऱ्या इनिंगला. नक्कीच मजा येणार आहे, कारण की त्यामागचं कारण आहे मागील सामन्यामध्ये DX वॉरियर्स या संघाने 60 धावा परिपूर्ण चेस केल्यात. ती धावसंख्या आपण म्हणत होतो की जी 72 की या 75च्या घरामध्ये जात होती ना, ती थोडीशी कुठेतरी थांबवलंय. आणि त्यामागचं कारण आहे अक्षय बुजड याची गोलंदाजी. अप्रतिम पद्धतीची 62 धावा झाल्यात. 63 धाब्यांचा पाठलाग अगदी करायचा आहे. हा पाठलाग सुद्धा होईल. मुख्य व्यासपीठावर अगदी आपण पाहताय सत्यपान साबणे यांचे सुपुत्र, त्यांचा अगदी बड्डे केक यावेळेस कटिंग होणार आहे. तो संपूर्ण जे आयोजक आहेत त्या सर्वांना मी विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने जो बड्डे केक आहे तो यावेळेस अगदी कटिंग होणार आहे. दर्शन साबणे अगदी चिरंजीव आहेत सत्यपान साबणे यांचे, जे आयोजक करते VGPLच्या माध्यमातून अगदी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा या ठिकाणी आपण वाढदिवस अगदी साजरा करणार आहोत मुख्य व्यासपीठावर. सर्व कमिटी मेंबर्सला विनंती करतो की आपण या हा वाढदिवस अगदी आपण पाहू शकाल साजरा केला जाईल. जास्त वेळ जाणार नाही, याकडे लक्ष असू द्या. त्वरित क्षेत्ररक्षण सजवलं जाईल आणि नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा केला जाईल. बाप्पासाई फणसपाडा आणि वाघोबा पाटीलपाडा या दोन्ही संघांना मी विनंती करतोय. या वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करतोय सत्यवान साबणे यांचे सुपुत्र. हा वाढदिवस आणि नक्कीच पुढील वाटचाल याकरिता आणि हा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येऊ हेच आपण करूया प्रार्थना. दर्शन, हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या लक्षवेधी शुभेच्छा. दर्शन, हा दिवस तुझ्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येऊ याच आपण देऊया प्रार्थना. या स्पर्धेच्या माध्यमातून मॅच ऑन असेल. मैदानाच्या दिशेने 62 धावा या झाल्या. 63 धाव्यांचा हा पाठलाग अगदी करायचा आहे आणि टॉस सुद्धा केला जाईल. दोन्ही संघ चला आपण उपस्थित राहा टॉस करण्याकरिता. बाप्पासाई फणसपाडा आणि वाघोबा पाटीलपाडा या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल अगदी केला जाईल. चला टॉस टाइम. दोन्ही संघाचे कर्णधार चला आपण उपस्थित राहा. वाघोबा पाटीलपाडा संघ थोडं हरियप.
आदरणीय सकारामजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ असे टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. सौरभ व्हेरी वेलकम. निलेश सोलंकी यांना अगदी आपण पाहताय. एकीकडे आनंद आहे, दुसरीकडे थोडासा मात्र आनंद विखुरलाय, परंतु प्रयत्न असतील या सामन्यामध्ये. उमेद पे दुनिया कायम आणि क्रिकेट हा खेळच कमबॅक करिता ओळखला जातो. या सकारामजी यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. हेड अँड टेल असा कॉल करायचा आहे. हेड असा कॉल आहे अँड दॅट्स अ हेड. सो टॉस वॉन झालेत या ठिकाणी. वाघोबा स्पोर्ट्स पाटीलपाडा संघ. मान्यवर आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि व्यासपीठावर पुन्हा एकदा स्थानपन्न व्हायचंय. निलेश टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग. क्लोजली सामना हारलात आपण मागचा. सो या सामन्यामध्ये प्रयत्न असेल कारण की अजून सुद्धा मॅचेस आहेत शिल्लक. सो त्या सामन्यामध्ये प्रयत्न कशा पद्धतीने असेल? क्लोज सामना होता. आता 3 सामने आमचे अजून बाकी आहेत. तर सध्या आमची अशी मनस्थिती आहे की 3 पैकी 3 जिंकावं. आणि जो निर्णय आहे तो काय असेल? निर्णय फलंदाजीचा. फलंदाजी करण्याचा निर्णय. शुभेच्छा देणे या मॅच करिता दोन्ही संघांना. सौरभ खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. पाठराख्या खूप महत्वाच्या आहे. त्या पाठीराख्याबद्दल काय म्हणशील? हो चांगलीच आहे कारण की ते खेळतील तर मला खूपच चांगला आहे. माझी बॅटिंग नेणार तेवढी चांगलीच आहे. तेच करू दे बॅटिंग. आणि या टाळ्यांचा गजर तुमच्यासाठी होतोय तर हे कौतुकच असेल. शुभेच्छा देईन तुला सुद्धा या मॅच करिता. सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलाय. वाघोबा पाटील पाडा वन द टॉस, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. निलेश सोलंकी यांनी हा निर्णय घेतलाय. जर आपण थेट समालोचन कक्षेमध्ये जिथे 2 गोड आवाज तुकाराम मांगेला सर आणि त्यांच्या समवेत उत्कर्ष पाटील यांचा आवाज ऐकायला मिळेल. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद पाटील सर. पहिल्याच बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती स्ट्राईक रोटेशन केलं. चांगलं क्रिकेट, सूझबूझ भरं क्रिकेट. जिथे तुम्ही सिंगल डबलच्या खेळाला प्राधान्य देताना ते महत्वाचं असतं. सडीक ग्रुप यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. प्रदीप गावड यांनी जर झेल टिपला तर सडीक ग्रुप क्या बात आहे. आणि पटली यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. कॅच पकडला, कॅच टिपा आणि सडीक ग्रुप कडून 500 ला चुना लावा. या वेळेला आपण पाहतात डॉट बॉल आलाय. चांगला बॉल. धन्यवाद. आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं वैतना. ग्रामीण प्रीमियर लीग अर्थात VGPL चा कुमार आपण बघतोय. DX वॉरियर आव्हान मोठं आहे. 63 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण मागे असं होतं ना 60 धावांचा पाठलाग करायचा होता. आताही बघूया हा 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी यश रोहित तो हिटमॅन फ्लॅट बॅटर फटका खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये फील्ड केलंय. दुसऱ्या बाजूला काय आजचा दिवस अमोलनं गाजवलाय. विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही बाजूला चांगली कामगिरी त्याने केलेली आहेत. आणि आज आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी 100% नाही आहे तर त्याच्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न तो करतोय. निश्चित स्वरूपात खूप चांगलं क्रिकेट ज्यांनी दाखवलंय अमोलनं. बॅटिंगनं प्रभावी केलं, गोलंदाजीनं अचूक गोलंदाजी, वेगाची गोलंदाजी, धारदार गोलंदाजी. फलंदाजांसाठी ती गोलंदाजी थोडीशी कठीणच चाललाय. 3 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 5 आहेत. जिथे 63चं टार्गेट आणि ज्याची सुरुवात मी म्हणेन आतापर्यंत दोन्ही संघाच्या साथीनं चांगली झाली. आता इथून पाहूया लॉंग रनअप. अगदी आपण पाहू शकाल पॅट कमिन्सची आठवण करून देईल ज्या पद्धतीनं अमोल निघालेत पुढचा बॉल घेऊन. ग्रंटिंग साऊंड. इथे आपण पाहतात कॅच कॅरी. महत्वाचा फलंदाज रोहित ज्यांच्या नावामध्ये होतं हिट, परंतु आता ते नाही काही इथे कामाचं ठरलं. फलंदाज इथे बाद होतात. गॉन. सुंदर सुंदर गाणं वाजवलं गेलं आणि रोहितसाठी हा VGPL थोडीशी तितकी चांगली नाही गेले. आपण रिप्ले पाहिला तर लक्षात येईल अमोलचा चेंडू आता क्रीच्या ते स्टंपच्या जवळ गेले होते. हा चेंडू हाताळताना स्टंपच्या जवळ गेले. कट करण्याचा प्रयत्न गली रिजनमध्ये फिल्डर होते आणि त्याने टिपलाय आजेल. पण काय झालं माहिती का, DX वॉरियरसाठी प्रत्येक मॅचला नवा विजेता आलाय. मागे आलाय, मागेही तसा आला होता. मागे आपण आदित्यला पाहिलं होतं. आता पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते. हार्दिक. संघाची धावसंख्या 5. शेवटचा बॉल. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पाटला काय 63 धावांचा. जबरदस्त हिट बॅक फुट पंच केला पण प्रोटेक्शन त्याच करताय.
स्वीपर कव्हरला प्रोटेक्शन त्याच पद्धतीने आहे, कारण तो फटका खेळू शकतो, तिथे चेंडू जाऊ शकतो. क्षेत्राची व्यूहरचना बघा, 2 क्षेत्ररक्षक बाहेर होते, एक डीप स्क्वेअर लेगला आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर. आता स्वीपर कव्हरच्या दिशेनं हा क्षेत्ररक्षक आपण पाहिला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 63 धावांचा पाठलाग आहे आणि तो पाठलाग करताना संघाची धावसंख्या 1 गडी बाद 6. तुला काय सोनं लागलंय का, तुला काय सोनं लागलंय का, तुला काय सोनं लागलंय का, तुला काय सोनं लागलंय का. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 20-25 एक देखणं दैदिप्यमान भव्य आयोजन. या आयोजनामध्ये आमचे तमाम लाडके प्रेक्षक राजे ज्यांचं स्वागत आहे. चडिक ग्रुप यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. प्रदीप पाटील, प्रदीप गावड. फक्त ते कुठे आहेत फिल्डिंगला ते पहिलं बघायला लागेल. ते क्षेत्ररक्षकांना कुठे आहे, कारण आता डीबीएनचा कॅमेरामॅन आता त्यांच्या दिशेने जाणार आहे आणि फोकस त्यांच्यावरती करणार आहे. जे मिडॉनला आहेत आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतात. जर त्यांनी कॅच घेतला चडिक ग्रुप यांच्याकडनं आहेत 500. पाहूया आता तो कॅच पूर्ण होईल का. षटक क्रमांक 1चा खेळ संपला आणि जिथे 6 रन 1 गडी बाद अशी स्थिती. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक. दुसरं षटक दीप यांचं. दीप आले आणि पहिलाच बॉल व्हेरिएशन घेऊन आले. फलंदाज अपेक्षित होता की वेगाने बॉल येईल, परंतु तुकाराम सर तिथे बोटातील जादू कौशल्य वापरलं आणि इथे आपण पाहतात मिश्रित गोलंदाजी डॉट बॉल. ऑफ कॉर्नर आता थोडीशी बोटं फिरवली गेली, ती चेंडूवरती वेग कमी केला, पडला थोडासा आत आला. आता तो कॅमेऱ्यावर जो आलाय ना तो प्रदीप यांच्यावरती आहे. चडिक ग्रुप यांच्याकडनं ते 500 रुपयाचा कॅच प्राइज आहे. झेल जर त्याने टिपला आणि त्याचा फायदा चडिक ग्रुपलाच होणार आहे, कारण ते 500 रुपये पुन्हा एकदा त्यांच्या दिशेने खर्च करावे लागतील. हा झेल सुटलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, चेंडू बराच वेळ हवेत राहिला होता आणि हा झेल सुटलाय. काही व्यासपीठावरती शुभ सन्मान या षटकानंतर आपण घेणार आहोत, पण उत्कर्ष झेल सुटलाय, जीवनदान लाभले आणि नेहमीच सोडलेला झेल मॅचमध्ये त्याचा परिणाम किंवा प्रभाव सोडून जातो निश्चित स्वरूपात. आकाश आता निश्चित स्वरूपात इथून जर हा फलंदाज बरसला ना, संपूर्ण रात्र झोप लागणार नाही की मी काय केलं. तो कॅच सुटलाय. आता त्या कॅच मधून काय होईल. तुम्हाला इथून एक संधी मिळाली, या कॅचचं भुगतान किती भोगावं लागतं, फलंदाजाला मिळालेल्या संधीचं तो सोनं कसं करतो, या अनेक गोष्टी आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना 7 रन. तुम्ही 63चा जिथे पाठलाग करताना त्यावेळेला पॉवर प्ले महत्वाचा असतो. पॉवर प्ले मध्ये किमान 20-25 ही टोटल पर्यंत तुम्ही पोहोचलात, त्यामध्ये एक धक्का लागला असेल हरकत नाही, परंतु त्या 20-25 धावा आहेत ते व्हायला हव्या. नाही, त्या 63 मध्ये लिहिले ना ते 3 षटकार पाहिजे त्या पॉवर प्ले मध्ये. ते 63चा अर्थ तो आहे, ते पॉवर प्ले मध्ये 3 षटकार पाहिजे, तर त्या 20 किंवा 25 होऊ शकतील अशा सामन्यामध्ये. निश्चित स्वरूपात आता ते 3 षटकार इथून येतील का. करंट रन रेट 5.25, रिक्वायर्ड आहे 15.27. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज दीप तयार. या वेळेला दीपचा बॉल, समरिंग डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी. दुसऱ्या षटकात पॉवर प्ले मध्ये मी माझ्या संघाचा गोलंदाज का ठरतो, माझी गुणवत्ता सांगून जाते चांगली गोलंदाजी. बघा, आपण या बॅट्समन बॉलरवरती विचार करतोय आणि या बक्षीस आता फिल्डरसाठी लागलेत. लारानं जर कॅच टिपला तर विशाल एकेसी यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅच प्राइज आहे. याचा आता लाईमचा जो आपण बॅट्समन बॉलरला सोडून आता फिल्डरवरती चाललाय. तिथे फिल्डर पण महत्वाचा घटक आहे या सामन्यामध्ये. पण सध्या दीप जी कामगिरी कदाचित पहिल्या षटकात असताना आपण अमोलची पाहिली होती ना, तर अमोलला एक चांगला साथीदार पाहिजे होता, एक चांगला पार्टनर पाहिजे होता आणि तस पार्टनरची भूमिका दीप योग्य पद्धतीने निभावतोय. चांगली गोलंदाजी. मी म्हणेन मागच्या बॉलवरती खूप वेगळा प्रयास, खूपच वेगळा प्रयास. म्हणजे तुम्ही 3 स्टंप सोडले, वाईड लाईन सोडली, पॉवर प्लेचं षटक चालू आहे, तुम्ही इनफिल्डच्या वरनं बॉलला क्लिअर केलं, धावा येऊ शकतात. परंतु इथे धावांची टंचाई. 4 बॉलचा खेळ झालाय, 7च रन फलकावरती आहेत. इथे आपण पाहतात आपटलेला बॉल अर्ध्या विकेटवरतीच होता. बॉलला खेळलं, स्क्वेअर लेग मधून खेळाडू आलेत वेगानं, परंतु त्यांना बॉल हॅलो टाटा बाय बाय करत निघून चाललाय. VGPLचा महत्वाचा संघर्षाच्या काळात खेचलेला हा चौकार खूप महत्वाचा आणि ताकद देणारा राहील. चेंडू होता आणि त्या चेंडूवरती अक्षरशः तो फटका खेळायचा हुकचा केला ना, तो टॉपेज लागला, पण बॅट इतक्या जोरात आली होती ना त्याच्यामध्ये चेंडू तो ट्रॅव्हल झाला. त्या बॅटच्या त्या फ्लो मुळे आता चेंडू ट्रॅव्हल झाला होता.
फुलटॉस बॉल समोर खेळाय जोपर्यंत क्षेत्ररक्षक दिलं लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धावे चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 5, या षटकामध्ये आल्यात 6 आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा झाल्या धापलकावरती 12 धावा धापलकावरती. पाठलाग काय 63चा पाठलाग केला जातोय. 6 आल्यात पण आता रिक्वायर रन आहे ना तो 17च्या घरामध्ये गेलात. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये काय 51 51 हलकीची धून आणि येऊया मॅचच्या दिशेनं VGPL. थँक्यू सो मच. थांबवीन मी डीजे कक्षातून डीजे आमच्या ऑपरेटरला. प्रदीप पाटील पटली आणि लारा यांच्यासाठी 500 रुपयात. नुकताच DBN कंपॅरिझन टाकत. इथे 33 रन होते सर. इथे धावा संख्यांचा थोडीशी टंचाई आहे. 32 होते. ऑल राईट. व्यासपीठावरती आपण बघितलं तर डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संघटनेचे सल्लागार सन्माननीय सखारामजी पाटील हे देखील उपस्थित झाले आहेत आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. या प्रवासी संघटनेच्या माध्यमातून चांगलं कार्य आपण सन्माननीय श्री सखाराम पाटील यांच्या माध्यमातून केलं जातंय. डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संघटना याचे सल्लागार सन्माननीय श्री सखाराम पाटील जे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातो. आणि करण्यासाठी आपण या आयोजक समितीमधला एक भाग राहिला आहेत. नागेश पाटील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. प्रवासाला भेटणाऱ्या समस्या असतील काही गोष्टी असतील या सरकारपर्यंत शासनापर्यंत पोहोचवणं एक गरजेचं असतं आणि तेच काम डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संघटना नेहमीच करत आलेत आणि त्याचे सल्लागार सन्माननीय सखाराम पाटील यांचा हा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आता आपलं सहर्ष स्वागत आहे या वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग अर्थात VGPL मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आता मध्ये थोडासा वेळ चाललाय टाइम चाललाय आणि या टाइमाची कहाणी पण वेगळी आहे ना. समय के साथ चलो तो वो नसीब को बदल देता है. इसके साथ न चलो तो नसीब को ही पलट देता है. थोडासा वेळ गेलाय टाइम गेलाय बघूया तो गेलेला टाइम आलेला टाइम कोणासाठी काय घेऊन आलाय. 18 बॉल आणि 51 धावा. 18 बॉल आणि 51चा मॅच. एक चांगली मॅच तुम्हाला बघायला मिळेल. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. यश आणि हार्दिक यासाठी जाणले जातात. सुरुवातीला धावा नसल्या हरकत नाही पण जे पॉवर प्ले सार्थ नाही ठरवू शकले ते स्लॉगमध्ये धमाका करू शकतात आणि त्यासाठी जाणले जाणारे फलंदाज यश आहेत. नावामध्ये यश आहे. तुम्हाला ते यश संघाला मिळवून द्यावं लागेल. 18 बॉल 18 मध्ये 51ची गरज. या मॅच मध्ये आता गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा ट्रम्प कार्ड संघाचा हुकमी एक्का आणि सेनेचा राजा अर्थातच आपण पाहू शकाल अमोल आलेत ओव्हर दी स्टम्प्स न. पहिलाच बॉल वेगावरती स्वार भन्नाट वेगासहित अचूक टप्पा फॉलो थ्रू. बघा चेंडू पडल्यानंतर जो त्यांचा फॉलो थ्रू आहे ना त्या अनुषंगाने त्यांची लाईन ऑर लेंथ खूप चांगली मेंटेन आहे. पहिला बॉलचा डॉट आलाय निर्धाव चेंडू आणि नक्कीच जसं तुम्ही विश्लेषण केलं बघा त्याच्यावरती ना स्पीड जनरेट होतोय. मागून जितका 20-22 पावलाचा रनअप आहे तुम्ही उल्लेख दिला होता पॅट कमिन्सचा. कधी ते स्टंपच्या जवळ येतात कधी त्या क्रिकच्या कोण्याचा वापर करतात. चांगला खूप बखूबी चाललाय तो. कारण लेदर क्रिकेट ज्यावेळेला सायन्याच्या माध्यमातून ते खेळतात ना तिथे मोठमोठ्या संघांच्या विरुद्ध खेळताना आलेला अनुभव तो आता दाखवताना अमोल भगत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली झेल टिपण्याचा प्रयत्न केला थोडासा कमी पडलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. शेवटच्या क्षणी आपण डाईस लगावण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती पण प्रयत्न चांगला होता. चांगला प्रयत्न. झेल सुटलाय. 2 धावा आले. झेल सुटला तिथे थोडासा एक वेगळा प्रयत्न राहिला त्यांचा हरकत नाही. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 14. शांत गतीने चालले स्कोर कार्ड मंद गती. इथे आता तुम्हाला उधाण आणावं लागेल या धावांच्या गतीला. 14 बॉलचा खेळ झाला 14 रन झालेत. येणाऱ्या काळात यश आणि हार्दिक दोन्ही फलंदाज गुणवंत आहेत परंतु ते गुणवंत फलंदाज म्हणून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल तो खेळ. या वेळेला पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेत आणलेत. व्हाईट बॉल दिला. अमोल भगत अगदी पंचांना विचारत होते की वॉट्स परंतु पंच सांगतात की नाही तो वाईटच बॉल आहे. व्हाईट बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या सर 15 वरती जाऊन पोहोचते. बघा स्कोर येत नव्हता धावा येत नव्हत्या मध्ये थोडासा वेळ गेला त्याच्यानंतर झेल सुटला. हा पहिल्यांदा पाहतोय नियंत्रण थोडंसं गमावलेलं आहे अमोलनं. या चेंडूवरचं जर पाहिलं तर नियंत्रण गमावलेलं आहे. आता ते नियंत्रण त्यांना पुन्हा आणावं लागणार.
दुसऱ्या बाजूला यश यस करताना एक मोठा फटका पाहिजे, एक मोठा फटका पाहिजे, एक सिक्सर, एक षटकार, एक चौकार. कानाजवळला सुसू वारा घेत जाणारा हा चेंडू हाताळलाय. स्ट्राईक रोटेट करताना परतावा लागेल यशला. धावाच्या स्वरूपात गडी बाद. एक तर समजायचं नाही की कारण ज्याने धावा केल्या तो मात्र बाद झालाय किंवा त्याला बाद झालाय. 15 धावा धावफलकावरती, त्याच्यातल्या 12 धावा ज्याने केल्या होत्या तो यश धावाच्या. पण ही स्ट्रॅटेजी पण आहे कारण अशोक भोईर AB तो आतमध्ये येणं, बॅटिंगला येणं गरजेचं आहे. हा 360 डिग्रीवाला खेळाडू आहे, पण इथे त्याची परीक्षा आहे कारण समोर अमोल आहे. निश्चित स्वरूपात एक चांगलं बॅटल जिथे एका बाजूला अशोक दाखल होतात, अशोकच्या विपक्षात उभा आहे अमोल ज्यानं 9 बॉलचा खेळ परिपूर्ण फेकलाय, जिथे 9 धावा देत एक महत्वाचा बळी देखील बाद केलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा तयार होतात. याही वेळेला फलंदाज बदलतील परंतु अमोल सांगतात की माझा चेंडू नाही. ही त्याची क्वालिटी आहे, ही त्याची गुणवत्ता आहे. नाही तो नक्कीच जसं तुम्ही विश्लेषण केलं तो सांगतो की मला फलंदाजाने काय नाही, मला माझा लेन, माझी लाईन, टप्पा, दिशा याच्यावरती मला कंट्रोल ठेवायचं आहे. आणि तेच काम कदाचित अमोलनं या मागच्या 2-3 मॅच मधून खास करून मागचे दोन्ही सामने पाहिले, पण पहिल्या दिवसामध्ये देखील अशीच आग ओकणारी गोलंदाजी, फायरिंग स्पेल त्यानं हाताळला होता. 2.3 षटकांचा खेळ, धावा धावफलकावरती 15. फ्लॅट बॅटर फटका होता, चेंडू घेतो तो जोपर्यंत जाईल लॉंग ऑफला फील्ड केलं जाईल. चांगले क्षेत्ररक्षण होत असताना बघा आपली टीम चांगलं करायला लागली ना, मग एकेका खेळाडूला थोडंसं स्फुरण येतं, ऊर्जा येतं. कदाचित तेच झालंय प्रताप ट्रान्सपोर्ट 9282ला खाडीला या सामन्यामध्ये खेळताना. ती नवी ऊर्जा, नवी एनर्जी, नवा उत्साह त्यांच्या टीममध्ये आलाय. निश्चित स्वरूपात ऊर्जा आले आणि त्या ऊर्जेचं कारण आहे त्यांचा एकत्रित सांघिक खेळ महत्त्वाचा झाला. जिथे आपण पाहतात एकटा अमोल नाही इथे हायलाईट होत, त्यांच्या संघानं सर्व गोष्टीमध्ये डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम केलंय आणि त्याचं श्रेय सध्या संपूर्ण मॅचमध्ये ते बघायला मिळतात. 5 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती आहेत 16 रन. पुढचा बॉल या वेळेला वेगानं तुम्ही जो उल्लेख केला ना सर की आग ओकणारी गोलंदाजी, खऱ्या अर्थानं ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारलंय त्यानं. षटक संपलं तिसरं. 3 षटकांचा खेळ योग्य रीतीनं समाप्तीवरती येत आहेत. फक्त 4 रन दिले. स्लॉग मध्ये कधी येणार, कधी धावा येणार, परंतु अमोल सांगतात की माझ्या विपक्षात नाही. पंचांच्या चॅलेंजला निश्चित हाईट फॅक्टरसाठी त्यांनी रिव्ह्यू चॅलेंज केलं. आपण पाहणार आहोत. तिसरे पंच देखील जोडले जातील DBNच्या टीम समवेत आणि संपूर्ण चित्र देखील पाहतोय आपण. 3 षटकांचा खेळ संपलाय, पण जर तो निर्णय जर बदलला तर कदाचित बाकी राहील. पण ही संपूर्ण स्पर्धा जसं वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा आपण उल्लेख करतोय, प्रेक्षकांचा प्रतिसाद, खेळाडूंची लाभलेली साथ, प्रायोजकांचा मदतीचा हात, या सर्वांची सांगड घालून ही स्पर्धा. आणि जसा मी उल्लेख केला हे लाईटचे 10 टॉवर आहेत, या आजूबाजूची 10 गावं आहेत, त्या गावांकडनं आलेला प्रतिसाद आहे, ते प्रतीक आहे त्यांचं. त्यामुळे प्रत्येक टॉवरला जर पाहिलं ना तर बरोबर त्या गावाचं, त्या पाड्याचं, त्याचं नाव तिथे देण्यात आलेलं आहे. आणि आज सर्वांना एकत्रितपणे एन्जॉय करण्यासाठी ही स्पर्धा. त्याच्यामुळे आयोजकांचा जो प्रयत्न आहे ना, वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत, जे सदस्य आहेत, आयोजकांमध्ये प्रत्येकाचा वाटा आहे. तर त्यांनी केलेली प्रचंड मेहनत आहे आणि ती मेहनत खऱ्या अर्थानं मेहनत रंगलाई आहे. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करताय या स्पर्धेचा, या आयोजनाचा, या आयोजककर्त्यांचा, ज्यांनी मेहनत घेतली, सहज नाही. तुम्हाला प्रसिद्धी नाही मिळत सहज, तुम्हाला त्यासाठी तुमचं कार्य दाखवावं लागतं, दखल घेतली जाते नंतर. आणि सध्या आपण पाहतात डिसिजन पेंडिंग आहे, पण आपण तिसरे पंच हे सर्व पाहण्याचा प्रयत्न करतायत. ते निर्णय देतील आपला. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. चेंडू ज्या वेळेला खेळला त्यावेळेला बॉडी पोझिशन काय होती, चेंडू ज्यावेळेला निघून गेलाय, त्या पास झालाय ज्यावेळेला बॅट्समन काय जवळनं, त्यावेळेला पोझिशन काय होती. आणि बघा दोन्ही गोष्टी पाहिल्या. एक तर तो टप्पा पाहिला, ती हाईट पाहिली आणि ती बॉडी थोडीशी बेंड झाली होती, त्यामुळे पंचांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी.
कारण जी बॉडी थोडीशी बेंड झाली. आज IPL मध्ये पाहिलं ना तर प्रत्येक खेळाडूची हाईट मोजली गेली, हाईट मोजली गेलेली आहेत. ती कशासाठी, ज्यावेळेला असा चेंडू ज्यावेळेला पास होईल ना त्यावेळेला तो चेंडू किती मीटर वरनं गेलाय त्यासाठी आहेत. त्यामुळे थोडंसं जर पाहिलं ना पंचाच्या मनामध्ये तोच कदाचित थोडी शंकेची जी पाल चुकचुकली होती की जो AB अशोक भोईर थोडीशी बॉडी बेंड झाली ना तो कदाचित त्याच्या मनामध्ये तो संभ्रम निर्माण झाला होता. पण चांगले षटक हाताळले ते अमोलनं. 2 षटकं त्याने हाताळली, 10 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाखलकरती 16 आहेत. आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्टच फक्त या मॅचमध्ये हार्दिक आणि अशोक यांना या मॅचमध्ये घेऊन येऊ शकतं. अगदी बरोबर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी जे तुमचे एफर्ट्स असतील ना ते या मॅचमध्ये तुम्हाला आणू शकतात. आता ते येतील का हेही महत्त्वाचं आहे. 12 बॉलमध्ये 47ची गरज, 23चा पाठलाग तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये करायचा आहे. त्या करण्यासाठी जर आपण तपासून पाहिलं तर तुम्हाला आक्रमकतेचं स्वरूप मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपात स्वीकारावं लागेल. अदरवाईज मग उशीर होतोय की काय. नाही, जसं तुम्ही उल्लेख केला 23च्या आसपास. 12-47चा अर्थ काय माहिती का, प्रत्येक बॉलवरती चौकार पाहिजे. 12 चौक 48 म्हणजे 400च्या स्ट्राईक रेटनं खेळायचा आहे. एक जरी चेंडू डॉट झाला मग त्या 4च्या जागी 8 होतील रिक्वायर्डसाठी. खूप छान पद्धतीनं जसं तुम्ही कॅल्क्युलेशन दिले फलंदाजांना. आता पाहूया काय होते. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमक स्वरूप धारण करावं लागेल आणि योग्य वेळेत करावं लागेल. ज्या अनुषंगानं पहिल्याच बॉलवरती धमाका, चेंडू सीमारेषा पलीकडे. VGPLचा षटकार. बाहेर आल्यावर म्हणतोय बाई, नाही पुन्हा मी करणार कधी. सुरून आल्यावर म्हणतोय बाई, नाही पुन्हा मी करणार कधी. ए बाबा, अरे आमच्या महाराष्ट्र पोलिसांचा चांगलं वाईट बघता. आखोटा चेंडू आखोटा आणि बॅटिंगला कोण होतं. बॅटिंगला हार्दिक नाहीये. हार्दिकनं हार्ड हिट केलाय, हार्ड हिट केलाय आणि चेंडूला पाठवला मिड विकेट सीमारेच्या बाहेर. त्यांनी सांगितलंय षटकार ठोकू, षटकार ठोकू. पुन्हा एकदा मिस केला चेंडूला, मिस केला चेंडू. पाठीमागे निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता षटकार जर ठोकायचे, 27चा पाठलाग करायचा, मग प्रत्येक ओव्हरमध्ये ते 4-4 षटकार पाहिजे किंवा सलग 3-1 षटकार येणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. परंतु आता ते षटकार थोडंसं आवाक्याच्या बाहेरचं राहील का, या अनेक गोष्टी आहेत. गोलंदाजी, तिखट गोलंदाजी खूप महत्वाची असेल या वेळेला. तिखट गोलंदाजी जो मी उल्लेख केला ना, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय, तिथून आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक पोहोचले अगदी आणि चेंडू फरार प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलाय. चौकार 4. पाटील सोनार पडायचा बिंदोड छकडेवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबर. थँक्यू. 50-50 पण मॅच 50-50 ला नाहीये, थोडासा 70-30 आहे. 70-30 आहे मॅच. एक कॅश प्राईज झालंय खास करून हार्दिकसाठी. लागोपाठचे 2 सिक्सर, 2 षटकार. अरविंद महाराज यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि मी जसं पहिल्या दिवशी म्हटलं होतं ही वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आहे ना, ज्या पद्धतीनं बक्षीस लावले जातात, कॅश प्राईज आहेत. उद्या त्याचा ग्रँड फिनालचा दिवस आहे. लेग स्टंपच्या बाहेर आहे, लेग स्टंपच्या बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा पंचाकडनं येतोय. आणि उत्कर्ष जेव्हा पहिल्या दिवशी म्हटलं होतं जशी बक्षीस लावली जातात ना, उद्या ग्रँड फिनालचा दिवस आहे, मग उद्या एवढी बक्षीस लावली जातील ना, आपल्याला एक चार्टर्ड अकाउंट CA तर एक टॅली करणारा माणूस ठेवावा लागेल कदाचित. निश्चित स्वरूपात गोलंदाज तयार होतील. याही वेळेला समोरच्या दिशेने फ्रंट ऑफ द विकेट, अगदी डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला क्लिअर करणारा आलाय देखणा षटकार 6. मुझे पहचानो कहां से आया. बिल्कुल डॉन 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 का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही थी. डॉन है का बीच मैदान में है. हा फटका खेळाय आणि समोर जो कॅमेरामॅन होता ना साहिल, आता या कॅमेरामॅनने सर्वांना कॅच केले, सर्वांना बरोबर कॅमेऱ्यामध्ये टिकले, पण या फटक्याने बघा त्या कॅमेरामॅनला बरोबर हिट होतं की काय असा हा फटका खेळला होता. धापलकावरती धावा येते 30 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 8-30 याचा दुसरा अर्थ पुढच्या 2 चेंडूवरती जर 2 मोठे प्रहार आले तर शेवटच्या षटकामध्ये ती 20च्या खाली धावसंख्या जाणार, 20च्या खाली जाणार. एक आला तर 25च्या आसपास राहणार, 25च्या आसपास राहणार. 3.4 षटकांचा खेळ. धावा दापलकावरती 33, 8 चेंडू 30 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न. हार्ड हिटर हार्दिक, हार्ड हिट फलंदाज आहे हार्दिक. बॅटला लागला होता, बॅटला तसा आवाज देखील आला होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण
थोडासा सिक्स थोडीशी लागली होती. एक धाव या चेंडूवरती पुढं एका धावाने धावफलक धाव पोहोचेल 34. 34 धावा 7 चेंडू 29. म्हणून तो उल्लेख केला होता की 20च्या खाली धावफलक म्हणजे 2 मोठ्या फटकेची गरज, पण 25च्या आसपास राहिला ना तर मात्र 3 किंवा 4 मोठ्या फटकेची आवश्यकता भासू शकेल. अगदी बरोबर. ज्या पद्धतीनं आपण पाहू शकाल सध्या मॅच चालू आहे या बॉलवरती जर एक मोठा स्ट्रोक आला शेवटला 23 म्हणजे येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये देखील तुम्हाला धावांची उधळण मोठ्याच पद्धतीने करायची आहे. हा बॉल महत्वाचा असेल. या बॉलमध्ये बरंचसं काही भवितव्य घडेल पुढील मॅचचं. या वेळेला आपण पाहतात खेळल्या फटका क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर लॉंग ऑफला ठोकलाय. हा महत्वाचा चौकार 4. पोलिसांची भीती आता वाटतंय र आम्हाला, पोलिसांची भीती आता वाटतंय र आम्हाला. बसला लायसन हेल्मेट तरी बी साहेब अडवती रस्त्याला, बसला लायसन हेल्मेट तरी बी साहेब अडवती रस्त्याला. कारण आहे म्हणजे तुमच्या लायसन हेल्मेट आहे पण पीओसी करता कधी थांबवतात, कधी इन्शुरन्स करता थांबवतात, हेही गोष्टी असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ते चेक करत असतात. आता मॅच थोडासा थांबलाय. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आणि उत्कर्ष या स्पर्धेतला पहिला सामना असा सुरू झाला होता. 6-25चा मॅच तो 3-18 वरती गेला होता. 2 षटकार आले होते. एक 6चा मॅच संपला होता आणि आता पुन्हा एकदा त्याच दिशेने मॅच आलाय. 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. टीव्ही ऑन ठेवा, मॅच ऑन आहे कारण हा मॅच DBN वरती ऑनलाईन आहे. अनंत आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. VGPLचा एक वेगळा क्रेज आहे. तुम्ही जो उल्लेख केला 3-18 1ला 6 म्हणजे गुणवत्ता. इथे या बेल्टमध्ये अनेक चांगले क्रिकेटपटू आहेत आणि त्यांच्यासाठी हा भव्य व्यासपीठ आहे. हीच स्पर्धा तुम्ही एकंदरीत गाजवत राहिलात. यूट्यूबचा जमाना आहे ज्यामध्ये तुम्ही चर्चेत येता आणि टेनिस बॉल क्रिकेट तुमची वाट बघते. ज्या पद्धतीनं सध्या मैदानाच्यात खेळ चालू आहे. नाही जसं तुम्ही उल्लेख केला गुणवत्ता ठासून भरलेले आहेत आणि त्यामुळे गुणवत्तेला न्याय देण्याचं काम या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगने जरूर केलेले आहेत. पण काही असे खेळाडू असतील कदाचित त्याच्यामध्ये फॉर्म भरलाय नाही भरलाय काठावरती राहून तेही मजा बघतात. आता त्यांना थोडंसं हात मळत राहावं लागेल कारण ही संधी नाही आहे. 6 चेंडू 25 धावांची अवस्था. स्ट्रायकरला फलंदाज. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा कारण जसा एक चेंडू कारण बॅट्समनला काय माहिती का 3 ते 4 मोठे फटके खेळायचे आहेत पण बॉलरला काय करायचं आहे अनंतला काय करायचे आहे किमान दोन चांगले चेंडू हाताळायचे आहेत. निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थानं आपण पाहतात फलंदाजाला 4 फटके त्यासाठी भरपूर परिश्रम आहेत. गोलंदाजाला अचूक लाईन चांगला टप्पा आता 1 बॉलमधून तुम्ही मॅचमध्ये येणार आणि ज्या अनुषंगाने तुम्ही उल्लेख केला की गोलंदाजाला फक्त जे 2 बॉल आहेत ना ते खूप महत्त्वाचे असणार आहेत. 5 बॉल 5 मध्ये 25 पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळले बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये त्यांनी बॉलला फील्ड केलं. दुसरीचा प्रयत्न राहणार. आता सिंगल. आता सर 4 मध्ये 4 षटकार 4 मध्ये 24 सांगून नाही होणार ही मॅच. 4 मध्ये तुम्हाला 4 षटकार ठोकायचे आहेत. जर ठोकले तर काय होईल माहितीये का त्या DBN कडे तर 4ही बॉलचा व्हिडिओ मागतील प्रत्येक जण तो व्हिडिओ मागतील आणि जसं तुम्ही कारण आता काय झालं माहिती का गोलंदाजाला रिटेक आहे एकदा फेल झाला रिटेक आहे पण बॅट्समनला नाही आहे. हा टेक ऑफ आहे टेक ऑफ फटका वाईट बॉल. अजून एकदा संधी आले. एकदा मी म्हटलं होतं रिटेक नाही आहे पण रिटेक आलाय कारण असं कधी घडतं. ज्या हमारी सोच खत्म होती ना वहां से क्रिकेट चालू होती है. हा क्रिकेटचा खेळ असा आहे. 4 चेंडू 23 धावा 4 बॉल 23. या आधीचा बॉल जो होता ना सर मी म्हणेन की त्या बॉलला तुम्हाला डिपॉझिट करायची एक वेगळी संधी होती. मिस झाली हरकत नाही. याही वेळेला समोरच्या दिशेने बॉलला खेळले क्षेत्ररक्षक आहेत बॉलला फील्ड करतील आणि इथून आता जर तपासून पाहिलं तर हळूहळू करत असताना प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 हा संघ मॅच मध्ये पुन्हा एकदा मध्ये आलाय. 3 चेंडू 22 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता मैदानावरती आहेत. स्ट्रायकरला हार्दिक हार्ड हिट हार्दिक षटकार. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग VGPLचा रंगला 16 लोक झालेत गोळा. दावा करायचे त्या 2 मध्ये 16 आणि जर 16 झाल्या तर अरविंद महाराज यांच्याकडनं 5,000 रुपये. खूप चांगला फटका खेळला मागच्या बॉलवरती. 2 बॉल 16चा मॅच. याही वेळेला फुलरलेनचा बॉल होता. क्षेत्ररक्षक आले डीप मधनं आणि इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता लढण्यासाठी शेवटचा बॉल औपचारिकता म्हणून तुम्हाला परिपूर्ण करावा लागेल या खेळाला.
63चं टार्गेट डिफेंड चांगल्या पद्धतीने केलं प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी या संघानं. आणि अनंत बघा थोडेसे दुखापत आहेत पण आपल्या टीमसाठी खेळायचं आहे, आपल्या टीमला कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे, आपल्या टीमच्या विजयामध्ये वाटा उचलायचा आहे या उद्देशानं. भले थोडेसे दुखापत झाले, बोटाला लागले थोडंसं, पण माहिती होतं टीमला आवश्यकता आहेत. अनंत आले आणि शेवटचं षटक चांगल्या पद्धतीने हाताळले आणि हा सामना जिंकलाय प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी संघानं 14 धावानं हा सामना विजयी झालाय. आज आए हो त्याच्यात कला और जिद्दी है